नमस्कार मित्रांनो. दाताला किंवा दाढ्याला लागलेली कीड, दाढ दुखत असेल, पिवळे दात झाले असतील, तोंडाचा घाण वास येत असेल किंवा ब्रश करताना हिरड्यांमधून रक्त येत असेल, यावरती आज मी तुमच्यासोबत एक असा पॉवरफुल उपाय शेअर करणार आहे ज्यामुळे तुमच्या दातांसंबंधी सर्व तक्रारी दूर होतील. हे घरगुती उपाय आहेत, त्यामुळे याचा इन्स्टंट रिझल्ट मिळतो. यासाठी आपल्याला पहिली गोष्ट लागेल ती म्हणजे तुरटी. तुरटी कोणत्याही दुकानात स्वस्तात मिळते. तुरटीचा एक छोटा खडा घेऊन त्याला खलबत्त्यामध्ये बारीक करायचा आहे. आपल्याला फक्त 2 चिमूटभर एवढीच बारीक केलेली तुरटी सध्या लागणार आहे. आता यामध्ये आपल्याला एक छोटा अर्धा चमचा लिंबाचा रस टाकायचा आहे. हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आहे, जेणेकरून तुरटीचे उरलेले खडे लिंबाच्या रसात विरघळतील. तिसरी वस्तू म्हणजे खायचं पान, विड्याचं पान. जर ते नसेल तर तुम्ही 7-8 तुळशीची पाने वापरू शकता. हे पान खलबत्त्यामध्ये ओबडधोबड ठेचून घ्यायचं आणि त्याचा साधारण 2-3 थेंब रस आपल्याला मिश्रणात टाकायचा आहे. याचा रिझल्ट खूप चांगला मिळतो. आता आपल्याला लागेल एक लवंग. एक लवंग पूर्ण बारीक करून किंवा त्याची पावडर करून या लिक्विडमध्ये टाका. त्यानंतर शेवटची वस्तू म्हणजे चिमूटभर हळद. हळद अँटीसेप्टिक आहे आणि यामुळे जखम लवकर बरी होते. हे सर्व एकत्र करून चांगलं मिक्स करा. जर दाढ किंवा दात किडला असेल तर कापसाचे छोटे गोळे बनवा. टूथपिक किंवा काडीच्या मदतीने कापूस गुंडाळून या मिश्रणात भिजवा. जिथे कीड लागलेली आहे तिथे हे कापसाचे बोळे 10-15 मिनिटे दाबून धरा. यामुळे कीड कमी होते आणि दाढ दुखायची थांबते. जर हिरड्यावर सूज असेल, रक्त येत असेल किंवा दात पिवळे असतील तर हे मिश्रण बोटावर किंवा ब्रशवर घेऊन हिरड्यांवर आणि दातांवर सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करा. यामुळे सूज कमी होते, वास निघून जातो आणि दात पांढरे शुभ्र होतात. हे लावल्यानंतर 15-20 मिनिटे काही खाऊ पिऊ नका. त्यानंतर कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या करा. तुम्हाला पहिल्याच वेळेस आराम मिळेल. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून बघताय हे कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.